कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही वंदे मातरम गीत ऐकलं असेल ना? आता तर तुमच्या शाळेतही रोज म्हणत असतील. कारण आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तसं नियमच केला आहे आता, की कुठल्याही सार्वजनिक सरकारी कार्यालयातल्या कार्यक्रमात आणि शाळांमध्ये वंदे मातरम गीत हे गायलंच पाहिजे. आणि त्याचे संपूर्ण 6 कडवे गायचे आहे. तर आज मी तुम्हाला या वंदे मातरम गीताचीच गोष्ट सांगणार आहे. हे गीत कसं निर्माण झालं, प्रत्येक कविता, प्रत्येक गाणं कवीला कसं सुचतं, याला पण काही ना काही एखादी घटना कारणीभूत ठरते, कधी कधी उत्स्फूर्तही असतं. तर झालं काय माहिती आहे, इंग्रजांचा काळ होता. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या भारत देशावर ब्रिटिशांनी राज्य केलं. तर त्यावेळेला जसं आत्ता नरेंद्रजी मोदींनी सांगितलं आहे की हे गीत म्हटलं गेलं पाहिजे, तसंच त्या काळी गॉड सेव्ह द क्वीन हे म्हणणं अनिवार्य होतं. आणि एका सरकारी ऑफिसमध्ये हे बंकिमचंद चटर्जी ज्यांनी हे गीत लिहिलं ते काम करायचे. ते खूप स्वाभिमानी होते. त्यांना हे पटत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या भारत देशाचा मान कसा ठेवल्या जाईल, आपल्या भारत देश कसा आहे हे कसं कळेल लोकांना, यासाठी या गीतेची निर्मिती केली. या गीतात त्यांनी भारत मातेला म्हणजे भारत देशाला मातेच्या रूपात दाखवलं आहे. ती भारत माता कशी आहे, सबल आहे, म्हणजे तिला मग कोणी हरवू नाही शकत. ती स्वतः ताकदवान आहे, तिच्या हातात शस्त्र आहे, ती बहुबल धारिणी आहे, रिपुदल वारिणी आहे. रिपू म्हणजे शत्रूंचं पूर्ण झुंडचं झुंड आला तरी त्यांना ती मारू शकते. आपली भारत माता सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, म्हणजे मलयगिरी पर्वतातून जिथे चंदनाचे झाड आहे तिथून येणारा वारा, शीतल सुगंधित वारा या देशात वाहतोय. अशा प्रकारे आपल्या देशाचं सुंदर वर्णन या गीतात त्यांनी केलं. आणि त्या काळी लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी या गीताचा खूप उपयोग झाला. तुम्हाला माहिती आहे, भगतसिंग सारखे कितीतरी क्रांतिकारी हे गीत म्हणता म्हणता त्यांनी आपल्या गळ्याला फाशीचा दोर लावून घेतला होता. देशासाठी बलिदान झालेत ते. असंच बंगभंग आंदोलन यातही क्रांतिकारीचे प्रेरणास्थान म्हणजे हे गीतच ठरलं. बंकिमचंद चटर्जींनी एक मोठी कादंबरी पण लिहिली, त्याचं नाव आनंदमठ. या आनंदमठ कादंबरीचा नायक सुद्धा एक क्रांतिकारीच होता. कादंबरी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? जसं तुम्ही गोष्ट वाचता की नाही, कावळ्याची गोष्ट, तर एक छोटीशी घटना असते. कावळ्याला तहान लागली, त्यांनी माठ दिसलं, पाणी कमी होतं, दगड टाकलं, पाणी प्यायला, इथे गोष्ट संपून जाते. पण कादंबरी म्हणजे संपूर्ण जीवनचरित्र, त्याला म्हणतात कादंबरी. खूप मोठी गोष्ट असते, त्यात अनेक गोष्टींचा समावेश असतो. तर अशा या कादंबरीमध्ये याचा समावेश. आणि हे म्हटलं कोणी माहिती आहे का सर्वात आधी? रवींद्रनाथ टागोर, ज्यांना गुरुदेव म्हणून आपण ओळखतो. त्यांचा फोटो पाहिला असेल तुम्ही, अशी लांब पांढरी दाढी. आणि त्यांनी कलकत्त्यामध्ये गुरुकुल पद्धतीच्या शाळा चालवल्या. तर त्यांनी सर्वप्रथम हे गीत म्हटलं होतं. आता तुम्ही पण म्हणताय रोज, पण मग फक्त नुसतं गाणं रोज म्हटल्याने चालेल का? नाही. तर आपण जे गीत गातो आहे त्याचा अर्थ समजून घ्यायचा. तुमच्या टीचरनी तर नक्की सांगितलाच असेल हा अर्थ, आणि तो अर्थ समजून त्याप्रमाणे आपल्या देशाचा अभिमान बाळगायचा. आपल्या देशाचं हे स्वरूप जसं आहे यात वर्णन केलेलं, सुजलाम सुफलाम, ह्या सगळ्या स्वरूपाचं निरंतर चिंतन करायचं. आणि हे असंच आमचं स्वरूप, आमच्या देशाचं स्वरूप, आमच्या देशाची मान उंच राहील असं स्वरूप आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू. देश महान कसा बनतो? महान व्यक्तींमुळेच ना. मग तुम्ही स्वतः महान बनायचा प्रयत्न करा. तुम्ही चांगले नाव कमवाल, तुमच्यामुळे देश ओळखला जाईल. आज नाही का आपण म्हणत, हा झाशीच्या राणीचा देश आहे, हा राणा प्रतापचा देश आहे, म्हणतो की नाही? तर तसंच आपल्या देशाला सर्वोच्च पदावर, विश्वगुरूच्या पदावर बघण्याची प्रेरणा हे गीत आपल्याला देतं. तर आता यापुढे शाळेत
हे गीत म्हणताना याचा अर्थ पण आपल्या मनात म्हणत जा. कशी वाटली मुलांना ही गोष्ट? चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.